नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राघव त्याच्या सरांबरोबर फोनवर बोलत असतो. त्याचं बोलून झाल्यानंतर तो फोन ठेवतो तर त्यावेळी कृष्णा तेथे येते आणि ती धावत पळत आल्यामुळे तिला खूप धाप लागलेली असते. तर राघव तिला खाली बसवतो आणि तिला प्यायला पाणी देतो. त्यानंतर कृष्णा राघवला म्हणते, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. राघव विचारत असतो, काय सांगायचं आहे? तर कृष्णा राघवला म्हणते, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी कृष्णा नाही आहे, मी तुमची सिंधूच आहे. हे ऐकून तर राघवला सुद्धा खूप आनंद होतो. तो म्हणतो, आय न्यू इट. मला विश्वास होता की तूच माझी सिंधू आहेस. तू इतके दिवस नाटक करत होतीस मला माहिती होतं, पण थँक्यू सो मच मला ही गोष्ट सांगितल्याबद्दल आणि हे ॲक्सेप्ट केल्याबद्दल. खरंच आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. तर सिंधू लगेच म्हणते, यापेक्षाही जास्त आनंदाची बातमी आहे माझ्याकडे, जे ऐकल्यानंतर तुमची सुद्धा अवस्था माझ्यासारखीच होईल. राघव म्हणतो, मी कोणतीही सिच्युएशन फेस करायला तयार आहे, सांग फक्त मला काय आनंदाची बातमी आहे. तर सिंधू त्याला सांगते की आपला अंकुर जिवंत आहे. हे ऐकून राघवला तर काही सुचतच नाही. तो म्हणतो, आपलं बाळ, आपला अंकुर जिवंत आहे? सिंधू म्हणते, हो राघव, आपलं बाळ जिवंत आहे. राघव विचारतो, कुठे आहे अंकुर? तर सिंधू म्हणते, मी आत्ता त्याचा पत्ता नाही लावू शकत, पण आपली सावी कुठे आहे हे आत्ता मला कळलंय. राघव विचारतो, कुठे आहे आपली सावी? सिंधू म्हणते, मी तुम्हाला सुरुवातीपासून सगळं काही सांगते. तर सिंधू राघवला सुरुवातीपासून सगळं काही सांगते. ती दरीतून पडलेली, त्यानंतर तिला गोदामावशींनी सांभाळलं, ती रत्न पारखींच्या घरात कशी आली, आणि त्यानंतर ती मधूसोबत झालेलं डीलसुद्धा राघवला सांगते. ती हेही सांगते की शकुंतला मधूची पार्टनर आहे. त्यानंतर ती आणि पिंकी CBI ऑफिसर्स बनून शकुंतलाकडून काढलेली त्यांनी सगळी काही माहिती ती सगळं राघवला सांगते आणि तिच्या बॅगमधली ती बंदूकसुद्धा काढून राघवकडे देते. राघवला तर हे सगळं ऐकताना खूप राग येत असतो. तो सिंधूला म्हणतो की तू हे सगळं मला आधी का नाही सांगितलं? आपण दोघांनी मिळून सावीला शोधलं असतं ना. सिंधू म्हणते, खरं तर माझ्या मनात हे खूप वेळ आलं होतं की तुम्हाला येऊन सगळं काही सांगावं, पण तुम्ही रागाच्या भरात मधुताईंना काही बोलला असतात तर. राघव म्हणतो, मधूला तर आता मी सोडणार नाहीये. सिंधू म्हणते, डोक्यात राग घालून काहीही करू नका, आपली दोन्ही मुलं मधुताईंच्या ताब्यात आहेत. राघव म्हणतो, तू आपल्या मुलांची काळजी करू नकोस, मी असताना त्यांना काहीही होऊ देणार नाही, आणि आपला अंकुर कुठे आहे हे सुद्धा मधूच आपल्याला सांगेल. सिंधू विचारते, कसं? तर राघव तिला ती गन दाखवतो. तर सिंधू म्हणत असते, राघव तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. सिंधू त्याला समजावत असते, परंतु राघव खूप रागात असतो, त्यामुळे तो तिचं काहीच ऐकत नसतो. राघव रागातच जाऊन मधूच्या समोर बंदूक धरतो. तर मधू म्हणत असते, राघव तू हे काय करतोयस, हात खाली कर. ती खूप घाबरलेली असते. तर राघव तिच्यावर ओरडतच म्हणतो, माझी ही अवस्था फक्त तुझ्यामुळे झाली आहे. मी तुला माझी चांगली मैत्रीण समजत होतो, आणि काय केलंस तू? स्वतःच्या सुखासाठी माझ्या आयुष्याची वाट लावून टाकलीस. मधू म्हणत असते, राघव तू हे काय बोलतोयस, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी काहीही केलेलं नाहीये. आजपर्यंत मी फक्त आणि फक्त तुझाच विचार केलाय. तर राघव तिच्यावर ओरडतच म्हणतो, खोटं बोलतीयस तू. तेव्हाही खोटंच बोलली होतीस आणि आजही फक्त खोटंच बोलतीयस. एक नंबरची खोटारडी आहेस तू. मधू म्हणत असते, राघव खरंच तुझा काहीतरी गैरसमज होतोय, असं काहीही नाहीये. मी का खोटं बोलेन? तुला माझ्याबद्दल कोणी काही सांगितलंय का? आणि ती सिंधूजवळ येऊनच म्हणते, ही कृष्णा तुला काही बोलली आहे का? आणि तिला विचारत असते, तू राघवला माझ्याबद्दल काय सांगितलंस? तर राघव मधूवर ओरडतच म्हणतो, तिने मला सगळं काही खरं सांगितलंय तिने मला की तू आजपर्यंत आम्हाला फक्त फसवत आली आहेस. तू मला फसवलं, सिंधूला फसवलं, आम्हा सगळ्यांना फक्त फसवतच आली आहेस. आणि तिच्यावर गन ताणूनच म्हणत असतो की फक्त तुझ्यामुळे आमची सावी आमच्यापासून लांब आहे, आणि तुझ्यामुळेच आमचा अंकुर आमच्यापासून लांब गेला. पण आता मला सत्य समजलंय. मला समजलंय की आमचा अंकुर जिवंत आहे. तू त्याला आमच्यापासून लांब ठेवलंयस. खरं बोलतोय ना मी? आणि तो मधूला सांगतो की ही कृष्णा नाही तर ही माझी सिंधू आहे. हे ऐकून तर मधूला खूप मोठा शॉक बसतो. राघव मधूला म्हणतो, याची शिक्षा तुला मिळणारच. सिंधू राघवचा हात धरूनच त्याला म्हणत असते की डोक्यात राग घालून काहीही करू नका, पण राघव तिला बाजूला ढकलून देतो आणि तिला म्हणतो, तू मध्ये पडू नको. तर मधू लगेच राघवचा हात धरते आणि त्याला म्हणते, तुझा खरंच काहीतरी गैरसमज होतोय राघव, माझ्यावर विश्वास ठेव, मी खरंच काहीही केलेलं नाहीये. आणि राघव रागातच मधूच्या हातावर गोळी झाडतो. तर मधू राघवला म्हणते, तू या सिंधूसाठी आणि तुझ्या मुलांसाठी माझ्यावर गोळी चालवलीस. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलंय, पण तू कायम माझं प्रेम धुडकावलंस.
तुला याची किंमत मोजावीच लागेल. तुला कळलंय ना अंकुर जिवंत आहे? अंकुर कुठे आहे, कसा दिसतो, हे फक्त मला माहितीये आणि तुम्हाला ते कधीच कळणार नाही. सावी आणि अंकुर तुला कधीच दिसणार नाहीत. जशी मी आजवर राघवच्या प्रेमासाठी झुरत होते, तशीच सिंधू तू तुझ्या मुलांसाठी तडफडशील, जे तुला कधीच दिसणार नाहीत. हे ऐकून तर राघव आणि सिंधूला धक्काच बसतो. त्यावेळी तेथे रुक्मिणी काकू आणि राजश्री येते आणि मधुराणीला त्या अवस्थेत पाहून ती राघवला विचारत असते काय हे. त्यावेळी तेथे पोलीस येऊन ते राघवला घेऊन जातात. सिंधू मागून ओरडत असते राघवला कुठे घेऊन जात आहे, त्यांची काहीच चूक नाहीये. तर रुक्मिणी काकू लगेच तिला म्हणते बास कर तुझी नाटकं, आणि ती तिच्या कानाखाली वाजवते. रुक्मिणी काकू तिला म्हणत असते जे काही घडतंय ते सगळं तुझ्यामुळे घडतंय. राजश्री म्हणत असते काय बोलताय तुम्ही हे. तर रुक्मिणी काकू म्हणते जे योग्य आहे तेच बोलतीये मी. आणि राजश्रीला चक्कर येते आणि ती सिंधू सिंधू म्हणतच खाली पडते. हे सगळं सिंधूचं एक इमॅजिनेशन असतं. इकडे शकुंतला फोन करून विचारत असते आमच्या घरावर CBIची रेड कशी पडली, तुम्हाला आधी आम्हाला सांगता येत नव्हतं का. समोरील व्यक्ती म्हणत असतो मला सुद्धा या रेडबद्दल काही माहिती नव्हतं. तो व्यक्ती विचारतो ती लोक कोण होती. तर शकुंतला म्हणते आम्हाला काय तेवढीच कामं आहेत का, आम्हाला नाव आठवत नाहीत त्यांची. तो व्यक्ती म्हणत असतो CBIकडे तुमच्याबद्दल काही माहिती नाहीये, मग तुमच्या घरावर ही रेड कशी काय पडली. तर शकुंतला म्हणते ते पण आम्हीच शोधून काढतो, तुमचा काहीच उपयोग नाहीये. आणि ती रागातच फोन ठेवून देते आणि स्वतःशीच म्हणते म्हणजे ही रेड खोटी होती. त्या 2 बायका कोण असतील. राघवने जेव्हा कृष्णाला पाणी पिण्यासाठी दिलेलं असतं त्यानंतरचं हे सगळं इमॅजिनेशन असतं. राघव तिला म्हणत असतो काय सांगणार होतीस तू सांग ना. तर कृष्णा उठून विचार करते की राघवला जर मी अंकुरचं सत्य सांगितलं तर त्यांना कृष्णाचं सुद्धा सत्य समजेल. राघवने जर रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेतला तर मी दोन्ही मुलांना पाहू शकणार नाही कधीच. आणि तिला काही समजत नसतं की काय करावं. आणि तिला असं सुद्धा वाटत असतं की इतकी मोठी गोष्ट मी राघवपासून कशी लपवून ठेवू. आज ना उद्या सत्य काय आहे ते त्यांना समजणारच आहे, पण त्यावेळी ते मला माफ करू शकतील का. मी काय करू बाप्पा. नेहमी अडचणीच्या काळात तूच मला योग्य निर्णय दाखवलायस, आता सुद्धा तूच मार्ग दाखव. राघव तिला म्हणत असतो कृष्णा तू काहीतरी सांगणार होतीस, सांगणार आहेस की नाही. कृष्णा काही न सांगता तेथून रूमच्या बाहेर जाते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शकुंतला मधुराणीला फोन करून त्या CBI रेडबद्दल सगळं काही सांगते. त्यानंतर कृष्णा मधुराणीला म्हणत असते की आपली गोदा मावशी त्या छोकरीला दत्तक घ्यायला तयार आहे, पण तिची एक कंडिशन आहे, तिला त्या छोकरीबरोबर थोडा वेळ घालवायचा आहे. त्यानंतर कृष्णा गोदा मावशीला म्हणत असते त्या मधूला मी सोडणार नाही. इतकी वर्ष तिने माझ्या मुलांना माझ्यापासून लांब ठेवलंय, तिने माझी झोप उडवली ना, आता तू बघच मी काय करते. मी तिची झोप आता कशी उडवते. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.